नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर दुपारचे 3:45 वाजले, सर्वांना गुड इव्हनिंग। तर आता आम्ही आलो इकडे आवनावर। तर आमच्या शेताचे जो थोडे आवनं आहे दोन, तर इकडे आलो आम्ही वाटाणा खुडायला। तर दाखवतो तुम्हाला वाटाणा कशा प्रकारे आला आहे। तर काही ठिकाणी उगलाच नाही, तर ओलावा नसल्यामुळे काही ठिकाणी उगला नाही। जिथे जिथे ओलावा होता तिथे उगला आहे। तर दाखवतो तुम्हाला। तर पाणी नसल्यामुळे हे ओलाव्यावर उगवलेला वाटाणा आहे। तर दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे उगला आहे तो। तर इकडे अन्वी आणि अन्वीची मम्मी इकडे काढते वाटाणा। तर चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला खाली। तर हे दोन आवणे आहे, तर इथं भात लावलेला होता, आता भात निघून गेला आहे का मोठा आहे का? मोठी। तर मित्रांनो, दाखवतो तुम्हाला वाटाणा कशा प्रकारे आलाय। काय माहिती, मसूर आहे। तर बघू शकता इथं बघा, शेंगा, वाटाण्याची शेंगा लागले। तर बघू शकता अशा प्रकारे वाटाणा आलाय। तर इथं पण भरपूर आलाय। दाट दाट ठिकाण निबर आमटीला कवळ्या लागत खायला। हा का? किती खुडावं लागतं? हे बघ किती बाई, इकडे पण आहे, भरपूर आहे, भरपूर ठिकाणी बियाला होती ना वाळल्यावर। तर काही ठिकाणी उगलाय, इकडल्या ठिकाणी नाही उगलाय, फक्त इकडे भरपूर आलाय। तर इकडे जास्त ओला होता। तर अन्वी पण खुडते। किती खुडले अन्वी? एवढे खुडले दाखव। तर अन्वीची खुडून झाले, दिसत नाही अजून, नाही खुडले। कवळे नको खुडू जास्त, अशी निबर खुड। हे बाय, तर इकडे बघा मस्त आहे। तर भरपूर शेंगा लागले, तर छान असे। तर बघू शकता, हे बघ, तर मस्त असे शेंगा आहे। तर आम्ही आता आमटीला, तर गावठी वाटाणे घे। तर गावठी वाटाणे आहे मित्रांनो, ते वाटाण्याला पाणी लागतं ना? नाही, ते दुसरे। तर मित्रांनो, हे थोडे बारीक असते साईजला, पण भारी चवीला मस्त राहते, त्याच वाटाण्यासारखे सेम राहतं। तर मस्त आहे। आणि तर चालू आहे काढायचं काम। पडली आणि पडवी। वाटाणे खोडायला आलोय आम्ही इकडे शेतात। खुडा चांगले खुडा, आणि तर चालू आहे तिकडे काम। तर इकडे पण आहे बघा, भरपूर उगलंय। तर काही शेंगा आता कवळे आहे, काहींना येते अजून। इकडे पण आलंय भरपूर बघा। तर मित्रांनो, या साईडला धामी नसते। तर आलो इकडे दुसऱ्या ह्याच्यात। इकडे काय लावलंय काय माहिती, वाटाणाच वाटतं। काही वाटत नाही, मसूर आहे वाटतं, काय माहिती काय। तर वाटाणाच वाटतंय मला, वाटाणाच वाटतंय का? बारीक येतो तिकडला। तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही इथं खुडतोय आता शेंगा। तर तिकडे काय आहे काय माहिती, समजाना काही नाही। हा का? तर इथं खुडतंय वाटाणा। तर मी खाऊन पाहतो, थोडासा टेस्ट आहे। तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे दाणे निघले बघा। तर वाटाणा आहे सेम, तर वाटाणाचे। तर शिवमला झोपी घातले आणि आम्ही इकडे आलो आता रानामध्ये, आता वाटाणा खुडतोय। तर इथं गहू पण होऊ शकतं, पण थोडी पाण्याची सोय करावं लागेल। तर इथं 2 आवण्यात मस्त गहू निघतो, बघू नंतर उंच्या काळात जर पाण्याची सोय झाली तर। आहे कडे किती पोते गहू निघून एवढ्याच्यात? 5 पोते एवढ्या ह्याच्यात? मी इथं 2 पोतेचा अंदाज ठेवलाय। टाकेल किती लागेल एक गोणी? तर इथं गहू मस्त येईन छान, फेकून द्या का? काय होते? हां, ये इथं आहे सांगा बाय। तर मित्रांनो, सांगा कमेंट करून, एवढ्या रानाला किती किलो गहू पेरावं लागेल आपल्याला, किती किलो गहू टाकावं लागेल तेव्हा आपल्याला, आणि किती पोते निघतील सांगा मला कमेंट करून। तर आम्ही लाईक अरे कमेंट लाईक
तुम्ही इंडिया बनणार आहे का? हम्म. इंडिया बनणार आहे का भारत? हा हे काय दुसरंच बोल राहिलं. काय म्हणत इंडिया का भारत? अरे झाडच उपटून आलं. हा का दर ये 2-3 बरेच तोडा लागतील ना. पहा तुमच्या आमटीच्या हिशोबाने किती एवढे वाटीभर असले तरी आमटी होईल. तर बरंच झाड आहे अजून इकडं पण आहे भरपूर आहे. तर भरपूर वाटाणा आहे. पहिले मला काय वाटलं वाटाणा नाही काय दुसरं आहे. नांगरेल दिसलं ना मला म्हणलं नांगरून टाकले वाटाणा नाही काय दुसरं शेंग आहे. बियाला काय आणतील ना दुसऱ्यांच्या इथून. हेच लागत आहे. जास्त होते ना मग आमटीला बाकीचं डाळीला. मग उरण ना इकडे उन्हाळ्यात अजून पुढच्या महिन्यात येईन ना जास्त. इकडं कवळा आहे ना अजून इकडं पिकायचं आहे ना इकडल्या साईडला या. इकडंच निबर शेंगा तोडून घ्या. इकडे कावळे आहे इकडे एवढं नाही. इकडल्या बाजूला आहे थोडेफार पण इकडे जास्त आहे. आणि मी किती झाले तुझ्या कावळ्या नको तोडू. हरभरेच लावले नाही. मागच्या वेळेस हरभरे वाया गेले होते ना लावले होते ते उगलेच नव्हते. मग नाही तिकडं त्या रानात काहीच लावलं नव्हतं त्याच्यामुळे नाही लावलं याला. त्या रानात आपण काहीच लावलं नाही ना. तर आम्ही आलो इथे बोरं खायला. तर ते एक बोरीचं झाड आहे इथं. तर कशी टेस्ट आहे काय माहिती. तर इथं पोरांनी दारू पण पिलेले आहे. मग तर बहुत सारे बोरं पडले इधर बघू शकता तुम्ही. तो मला एक सापड़ ले। तो बेर के नीचे हम आए बेर खाने के लिए। तो यहाँ पे बहुत सारे बेर पड़े हुए हैं। इस साइड भी पड़े हुए हैं रे, बहुत सारे पड़े हैं इधर। इस खेत में भी पड़ा है। तो फायनली मित्रांनो बोरं आणि शेंगा आम्ही घेऊन चाललो आता घरी। इकडे घेऊन चाललो आम्ही। झाले आता तोडून। केवढी बोर आहे तर एवढे गोळा करून झाले तर बरंच झाले। चांगले किती आणि खराब किती। हां का तर इथं भरली होती क्रिकेट स्टेडियमची मॅच। तर मॅच झाली आता। तर यावर्षी लवकर भरवली होती ट्रॉफी। झाली आता चला। चल चल आता जायचं आपल्या घराकडे। बाळा उठला असं यांनी दाखव केवढी पिशवी भरली। आता एवढी पिशवी भरून बोर गोळा केले मग। तर संध्याकाळचे झाले 5:45 वाजले। चहा प्यायचा टाइम झालेला आहे। आला का थकला का? थकला इथं येऊन झोपला का बाळा? बाळा थकला इथं येऊन झोपला आता पंगावर। ऐका का ते भात सकाळी थोडी चपाती खाल्ली सगळं असं काय सरपंच फोड राहिले काय? चालू टीव्ही। ते दोन शेंगा होते मिक्स आहे ते वेगवेगळ्या करून नाही घेतले का? हा दोन प्रकारचे शेंगा आहे त्याच्यात। अरे ते नाही एकत्रच टाकले पिशवी वाचायसाठी। तिला वाटलं आता एकाच पिशवीत देऊन टाकू। तिच्याकडे घेतलं मग ती काय दोन दोन पिशव्या देणार आहे का सेपरेट सेपरेट? तर मिक्स आहे त्या वेगळ्या वेगळ्या करून घे नाही तर चविष्ट नाही लागणार। ते घेवड्याचे वेगळे आहे आणि दुसऱ्या कशाचे आहे काय माहिती। वेगळे करून घेते। इकडे घेतली मेथीची भाजी करून। तर मेथीची भाजी करायची। इकडे काय देवच देव बसायचे का? साफसफाई चालू आहे का? तर फोटो साफ करून घ्यायचे। तर भरपूर धूळ लागली पुसून घ्यावं लागणार सगळे। तर शेंगा वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहे। तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय। ओके थँक्यू।